काना मागून आली आणि ती खट झाली. अहो असं काय बघताय? माझ्या सुनाबद्दल बोलते मी. मी सासू आहे, सासू. माझी ती सून काना मागून आली आणि ती खट झाली. नाही हो, तसं पहाट कोंबडा आरवली की उठती या. मी किती बी बडबड केली तर तोंडातून शब्द नाही निघत तिच्या. रागाला तरी मन अशीच पुटपुटते. पण तुम्हाला सांगू, माझ्या कमलीची गोष्टच लय न्यारी. कमली अहो माझी लेक, तिची सर नाही बरं कुणाला. बरं झालं आठवलं, तिला फोन करायचा आहे. हॅलो, हा कमला, उठलीस बाई? आताशी 7 वाजले. केव्हा घरी येणार ग पोरी? हो ग बाई, मला माहितीये तुला जाऊन 2च दिवस झाले. पण माहेरी यायला काही कारण लागतं होय आणि टाइम लागतोय. आणि हे बघ, सगळी कामं कशी हळूहळू करायची, जास्त अंगावर ओढून घ्यायचं नाही बरं. हा ठेवते मग. तुम्हाला एक सांगायचंच राहिलं, तुम्हाला म्हणून सांगते. माझा धन्या आहे ना, अहो धन्या, माझं पोरग जसं लग्न झालंय फार बदलून गेलंय. तुम्हाला सांगते, वांग्याचं कालवण त्याला अजिबातच आवडत नव्हतं. एकदा काय झालं, मी वांग्याचं कालवण केलं आणि दुसरी भाजी केलीच नाही. त्याला ताटात वाढली तर धन्यानं ताट बाहेर फेकून दिलं. आणि आता जसं लगीन झालंय, वांग्याचं कालवण केलं तर फुंकर देऊन देऊन पितोया. आणि अजून लय जाग झालंय, लय जाग झालंय, अजून वाढ असं म्हणतोया. काय सांगाव, फार बदलला. बैल झाला ग बाई, बैल. बाय 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 बाय. आता आठवलं, मला गंगीनं बोलवलंय, वाईट जाऊन येते. बया 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 बया, कंटाळा आला या जन्माचा. बायकाचा जन्म नग ग नग. सकाळपासून रातूरपर्यंत नुसतं काम काम नि काम. आता हेच पहा ना, सकाळी उठलं की त्या मामांजीला तोंड धुवायला गरम पाणी. तेवढ्यात ओरडलीच की सासू, पारे अगं ए पारे, गुरांची झाडलट कोण करायची का तुझा बायाला काय करायला. झालं एवढ्याहून तिने तिचं माझं माय बाप सारं काढलं. तरी बाया मी गप्पच बसले. का नाईनं शिकून पाठवलं, पोरी सासर हेच तुझं घर आहे, मोठ्यांना उलटून बोलू नको, मोठ्यांचा आदर कर. आणि मग काय, किती राग आला तर मी गप गुमान गेला. नंदेचा आवेश भीत असला, वहिनी ओ वहिनी, मी भेंडीची भाजी खाणार नाही बरं डब्याला, मला दुसरी भाजी हवाय. हिची येणी करा, हिची फणी करा, रात्रीचा अपूर्ण अभ्यास राहिलेला पूर्ण करा. काय तर म्हणे शाळेत जाते. हे मनातच म्हणलं बरं मी. एवढ्यात ओरडला दीर, वहिनी ओ वहिनी, भाकरी कालवण झाले की नाही, रानात जायचंय. असा राग आला की नाही त्यावेळा, पण काय करणार, गपगुमान गिळा. एवढ्यात आली कारभाराची हा, पारे अगं ए पारे. काय अगं, पाय लई दुखतंय, जरा तेल लावून चोळून देतीस का. आता ग बाया, दिसभर राबराब राबते मी आणि पाय तुमचे दुखतात होय. तसं नाही ग पारे, शेत खूप लांब आहे ना, मग येऊन जाऊन पाय दुखतात. तुझ्या बाला सांग ना फटफटी द्यायला. त्याने तरी काय दिले लग्नात, 10-20 हजार रुपये हुंड असतं. झालं एवढ्याहून त्यांनी माझं माय बाप सारं काढलं. तरी बाया मी गप्पच बसले. सगळी कामं आटपली आणि मनात आलं, आई वडिलांचं घर सोडून सासरी येतो, नव्या कुटुंबाला नवीन माणसाला आपलंसं करतो. तरी पण इथं कुणालाच माझं काही वाटत नाही. आत्याबाई सारखं माझी कमलीचं असं, माझ्या कमलीचं तसं सारखं म्हणतात. मग मी पण तर त्यांच्या मुलीसारखीच आहे ना, मग त्या माझ्याशी असं का वागतात. वहिनी अहो वहिनी, शाळेत महिला दिनाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला बाईंनी बोलवलंय. चल येते मी. आज महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त इथं उपस्थित सर्व महिला भगिनींचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनगावच्या वतीने मी सहर्ष स्वागत करते. यानंतर महिला दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत पार्वतीबाई देशमुख. नमस्कार, मी पार्वतीबाई देशमुख. मला पारू म्हणतात आणि दरवाजा लहानपणापासून मला भाषणाची भारी हवस. महिला दिनाच्या प्रथम समद्यासनी खूप खूप शुभेच्छा. आपण पाहतो की विज्ञानाच्या जगात स्त्रीनं किती प्रगती केली. डॉक्टर, वकील, इंजिनियर समद्या क्षेत्रात आज स्त्री आहे. इतकंच नाही तर आज पुरुषांनी सुद्धा स्त्रीचं अस्तित्व मान्य केलंय. त्यांनी सुद्धा त्यांना पुढे जाण्याची संधी दिली आहे. पण
काही ठिकाणी स्त्रिया स्त्रियांच्या वैरी होत आहेत, स्त्री स्त्रीला समजून घेत नाही. आज शहरामध्ये जरी परिस्थिती वेगळी असली तर खेड्यामध्ये काही ठिकाणी मुलगी आणि सून यांच्यामध्ये भेदभाव केला जातो आणि त्यामुळं खरी घुसमट सुरू होती त्या घरातूनच, तिच्या मनापासूनच. आणि या घुसमटीतूनच तिची मुक्तता व्हायची गरज आहे. तुम्हाला पटत नाही का? बघा मग जरा माझ्या सासूबाईंच्या चेहऱ्यातून. मुलीशी रोज फोनवर छान गप्पा मारते, मुलीशी रोज फोनवर छान गप्पा मारते आणि सुनेला म्हणते काय ग माहेरजांशी सारखं बोलते. मुलीला म्हणते घरी केव्हा येणार ग पोरी, मुलीला म्हणते घरी केव्हा येणार ग पोरी. सुनेला म्हणते सारखं सारखं काय असतं ग माहेरी. पोरगा करतो जावई करतो मुलीची सगळी हाऊसमौज तर म्हणे जावई माझा भला, जावई करतो मुलीची सगळी हाऊसमौज तर म्हणे जावई माझा भला. पोराने जर केली थोडी सुनेची हाऊसमौज तर म्हणे हमाल झाला बाई मेला. ऐकतो लेकीचं सगळं जावई खाऊ घालतो पाणीपुरी भेळ, ऐकतो लेकीचं सगळं जावई खाऊ घालतो पाणीपुरी भेळ. पोराने जर ऐकलं थोडं सुनेचं तर झाला बाई तो बैल. लेक असता गरोदर म्हणे खूप होतो बाई तिला त्रास, लेक असता गरोदर म्हणे खूप होतो बाई तिला त्रास. पण दुखताच गरोदर स्त्रीचं होतच असतो त्रास. त्याच्यात नवीन काय आहे त्याच्यात? लेकीच्या गुणाचं कौतुक करताना ती दोष लक्षात न ठेवी, लेकीच्या गुणाचं कौतुक करताना ती दोष लक्षात न ठेवी, पण सुनाच्या दोषाची यादी मात्र तिला तोंडपाठ राहील. शिकली सवरली पण बदलली नाही स्त्रीची मानसिकता, शिकली सवरली पण बदलली नाही स्त्रीची मानसिकता. म्हणून आजही सासरी कित्येक स्त्रिया जाचाच्या बळी ठरतात. लेक आणि सून या शब्दांना जेव्हा समान दर्जा मिळेल, लेक आणि सून या शब्दांना जेव्हा समान दर्जा मिळेल, तेव्हाच खरं सासर आणि माहेर यातलं अंतर खरं सरेल. म्हणून स्त्रियांनो बदला स्वतःची मानसिकता आणि व्हा आपल्या सुनेची आई. म्हणून स्त्रियांनो बदला स्वतःची मानसिकता आणि व्हा आपल्या सुनेची आई. कारण लेक कितीही असली लाडाची तरी तुमची लेक कोणाची तरी सूनच होणार असते बाई. लेक कितीही असली लाडाची तर तुमची लेक कोणाची सूनही होणार असते बाई. आणि शेवटी लेक आहे ती वार आहे, ती तलवार आहे, ती समशेरीची धार आहे. ती वार आहे, तलवार आहे, समशेरीची धार आहे. ती स्त्री म्हणजे आपला नाही तर ती धगधगता अंगार आहे. ती जिजाऊ ती सावित्री ती अहिल्याची लेक आहे. ती जिजाऊ ती सावित्री ती अहिल्याची लेक आहे. ती सुनीता ती कविता कल्पना आकाशात तिची झेप आहे. ती सुनीता ती कल्पना आकाशात तिची झेप आहे. थेंबा थेंबातून इथे सामर्थ्याचा सागर व्हावा, थेंबा थेंबातून इथे सामर्थ्याचा सागर व्हावा आणि विश्वाच्या कल्याणासाठी श्री शक्तीचा जागर व्हावा. आणि लेक आणि मूल, लेक आणि सून यातलं अंतर सरव याच या जागरापश्वी हे पुष्प अर्पण. धन्यवाद.